एका छोट्या खेड्यात एक बंडूपंत नावाचा शेतकरी होता. त्याने आपल्या मालकाकडून मोठी रक्कम उसने घेतली होती, पण कर्ज परत न फेडता तो अचानक निधन पावला. बंडूपंताच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, कारण त्याने कर्ज अजूनही फेडले गेले नव्हते. पुनर्जन्म घेऊन तो आपल्या मालकाच्या घरी एका कुत्र्याच्या रूपात आला. मालकाच्या दारात सतत भुंकणारा तो कुत्रा सगळ्यांच्या नजरेत खूपत होता. बंडोपंताच्या मुलाला मात्र तो कुत्रा काहीतरी सांगत असल्याचा भास होत होता. एके रात्री तो कुत्रा स्वप्नात मुलाला दिसला. तो म्हणाला, मी तुझा बाप आहे. मालकाचं कर्ज फेडलं नाही म्हणून मला कुत्रा म्हणून जन्म घ्यावा लागला आहे. तू जर मालकाचं कर्ज फेडशील तर मला मुक्ती मिळेल. दुसऱ्या दिवशी बंडोपंताचा मुलगा मालकाकडे गेला आणि वडिलांनी घेतलेलं कर्ज पूर्ण फेडलं. त्या रात्री तो कुत्रा शांतपणे झोपी गेला आणि पहाटेपर्यंत हे जग कायम सोडून निघून गेला. बंडोपंताच्या आत्म्याला अखेर मुक्ती मिळाली. मुलाला मात्र या घटनेने जीवनभर प्रामाणिकपणाचं महत्त्व शिकवलं. ही कहाणी आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा. व्हिडिओला लाईक करा.